त्यांना जे मेन 5 जण आहेत त्यांना तरी तत्काल फाशी. रवी देवकर एक त्यांचा बाबा आहे, तो नव्हता त्याच्यात, पण त्यांनीच प्लॅन रचला हा. त्यातले आम्ही 3 जणांना ओळखलेले होते आणि जे 2 जण आहेत ते भलते अजून फिरतायत बाहेर. इलेक्शनच्या आधी आम्हाला माझ्या पप्पांना धमकी दिलेली आहे की तुझ्या दोन्ही पोरींना मारू आम्ही. आणि ज्या दिवशी आले त्या दिवशी पण ते बाहेरच लोकांची भेट घेत होते आणि ज्या दिवशी झालं त्या दिवशी ही गेली. मी उठलेच नव्हते, मला झोपेतून डायरेक्ट उठले तेव्हा मला असं समजलं की माझ्या पप्पांची हत्या केलेली आहे. त्यांना जे मेन 5 जण आहेत त्यांना तरी तत्काल फाशी. रवी देवकर एक त्यांचा बाबा आहे, तो नव्हता त्याच्यात, पण त्यांनीच प्लॅन रचला हा. त्यांना फाशी झाली पाहिजे, नाही तर मोका लागला पाहिजे. ते सुटले तर आम्हाला परत गावाला धोका आहे आमच्या, कारण की आम्हाला यांना धमकी देऊन गेलेले आहेत ते. या संपूर्ण हत्या प्रकरणी काय कोणी मोठ्या नेत्यांनी कट रचला असा तुम्हाला संशय आहे? त्याबद्दलचे गुन्हे देखील दाखल झालेले आहे. काय नेमका परिस्थिती त्यावेळेला घडली असेल? ते त्यांचे आम्ही मोबाईलवरती स्टेटस बघितलेले, तर ते सुधाकर घारे यांच्या ऑफिसला जाऊन भेट घेतलेली आहे 2 दिवसा अगोदरच घटनेच्या. या त्याच्यावर आम्हाला त्यांच्यावर खूप डाऊट येतोय, असा का त्यांनी केलं असेल. त्यांच्या हात आहेत त्यांच्या पाठी. अजूनपर्यंत त्यांना अटक नाही केलंय सुधाकर घारे यांना आणि भरत भगत यांना अजून अटक नाही केले का? पण त्यांची तपास घ्या ना त्यांचा, अशीच विनंती आहे पोलिसांकडे. त्याच्यातले आम्ही 3 जणांना ओळखलेले होते आणि जे 2 जण आहेत ते भलते अजून फिरतायत बाहेर. त्यांना नाही अटक केले अजून. कोण आहे? जो विनय चव्हाण म्हणून आहे आणि जो 5वा आहे तो ओळखून येत नाही आम्हाला. मग असं म्हणायचं का पोलिसांनी जर हलगर्जीपणा केला नसता तर ही हत्या कुठेतरी थांबली असती? हो, त्यांनी तत्काल जर यांना नोटीस दिल्या असता किंवा पकडून आणले असते तर नसतं हे काय घडलं. त्याच दिवशी जर आदल्या दिवशी आम्हाला बोलून घेतलेलं, त्याच दिवशी एकच मागणी आहे का त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तर नाही तर मोका लागला पाहिजे. आम्हाला आमचं यासाठी तुम्ही पोलिसांकडे जाणार आहे का? करणार आहात? पोलिसांकडे आम्ही नोटीस दिलेल्या आहेत का आम्हाला या घरांपासून धोका आहे, हे घरं तुटली पाहिजेत अशी आमची मागणी अख्ख्या गावाची, यांची सर्वांची. कारण की ते आले का परत आम्हाला कोणाला पण आम्हाला मारतील अशी आमची हे दिलेली आहे. आम्ही त्यांच्याकडे नोटीस दिलेली आहे नगरपालिकेत, पण ती घरं इथं नको आहेत अशी नोटीस दिलेली आहे. फिर्यादीमध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक व्हावी यासाठी पण काही निवेदन देणार आहात का? हो, मी सांगितलेलं आहे त्यांना का जे 5 जण दिसत आहेत फुटेजमध्ये त्याच्यातले 3 जणच मेन आहेत. अजून 2 जण ते कुठं आहेत, कोण आहेत? त्यांनी रुमाल बांधलेलं होतं, पण त्याच्यात विनय चव्हाण हा ओळखला जातोय मला, मी बघतोय तर, पण त्याला अजून अटक नाही केला. अजून तो फिरतोय बाहेर. तो कुठला आहे नेमका? तो याच गावातला आहे आणि त्या फुटेजमध्ये दिसून येतोय नंतर शेवटला पलतानी. तरी अजून त्याला अटक नाही केलंय. 5वा जो व्यक्ती आहे तो ओळखला नाहीये आम्ही. तुला काय पाहिजे काय नको, आणि ते तिथून आम्ही इथून गेलो. तिथे फक्त कोण नव्हतं तिथे, त्या रस्त्यावर एकदम सुमसाम होता तो रस्ता तितकंच. आणि मग नंतर ते मला बाय करून ते निघाले तिथून. जेव्हा तुम्ही इथून गेले तेव्हा ती जी गाडी होती, काळी गाडी रेड, ती कुठे रस्त्यात तुम्हाला दिसली? नाही, ती कुठे गाडी आम्हाला दिसली नाही रस्त्यात. म्हणजे घरातून तुम्ही शाळेची तयारी केल्यापासून इथे जाईस्तवर शिशु मंदिरच्या गेटपर्यंत जाईस्तवर पप्पांचं तुझं काय काय बोलणार? नाही म्हणजे ते काय नाही झालं, कारण ते होते ना, पण ते मला अंदाज. आणि जे अजून 2 मोठे नेते आहेत राष्ट्रवादीचे ते अद्याप अटक नाहीये. हो, कारण की इलेक्शनच्या आधी आम्हाला माझ्या पप्पांना धमकी दिलेली आहे की तुझ्या दोन्ही पोरींना मारू आम्ही. आणि इलेक्शन झाल्यावर तुला दाखवतो. सारिका चव्हाण, तिला अजून अटक नाहीये
आणि तिच्या पोरांनी अशी धमकी दिली की तुला 21 तारखेनंतर दाखवतो काय ते. तिला गेलते आणि ज्या दिवशी आले त्या दिवशी पण ते बाहेरच लोकांची भेट घेत होते आणि ज्या दिवशी झालं त्या दिवशी ही गेली. मी उठलेच नव्हते. मला झोपेतून डायरेक्ट उठले तेव्हा मला असं समजलं की माझ्या पप्पांची हत्या केलेली आहे. माझं बोलणंच नाही झालं. यात आमचा काय गुन्हा आहे? त्यांचं काय दोष आहे? त्यांनी समाजकारण केलं. समाजाच्या सेवेसाठी त्यांनी त्यांचं पूर्ण, आमच्या सोबत तर कमीच, लोकांसोबतच जास्त, समाजातच जास्त ते राहिले. त्यात त्यांचा काय गुन्हा होता? त्यांनी समाजची सेवा केली. माझ्या पप्पाने इथं आणलेलं तेव्हा पण आमचं त्यांना चेहरा नाही दाखवला आमचा. त्यांना त्यांना निर्गुणपणे मारण्यात आलं होतं. पण हे का त्यांनी चुकी केलेली का काय तर त्यांना इतकं म्हणजे मारण्यात आलेलं? माझा काय दोष आहे की मी त्यांचा चेहरा सुद्धा बघितला नाही. जेव्हापासून 21 तारखेपासून त्यांचा चेहराच बघितला नाही. त्यांना आणलं तेव्हा पण त्यांना कापडातच हे केलं, तर शेवटचा चेहरा सुद्धा बघून नाही दिला आम्हाला. आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. त्यांना फाशी किंवा मोका, यात त्यांना फाशी व्हायलाच पाहिजे. आणि त्यांना अजून ज्यांनी केलंय त्यांना पोलीस प्रोटेक्शन देत आहेत. आणि या गावकऱ्यांचं काय, ते सुटून आले तर लोक त्या रस्त्यावर त्याला घाबरतील. त्यांनी एवढं हे केलेलं आणि पोलीस सुद्धा त्यांनाच प्रोटेक्शन देत आहेत. त्या गावकऱ्यांचं काय? ती आमच्या शेजारीच राहते. चांगले संबंध होते आमचे, पण त्यांची ती नातेवाईक म्हणून ती इलेक्शन मुलं आता ती बोलली असेल. इलेक्शनच्या दरम्यान काही लोकांनी धमकी दिली, काही हत्यारं आणली, असा स्वतः तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं. त्याबद्दल कधी पप्पांनी सांगितलेलं की अशा पद्धतीचं वातावरण आहे, मग पोलीस स्टेशनला तुम्ही गेला, पोलिसांनी तेव्हा सहकार्य केलं काय? नाही केलं, कधीच सहकार्य केले नाही. कारण की ते पोलीस सगळे त्यांच्याच बाजूने होते.